हॅलो एव्हरीवन, वन्स अगेन व्हेरी वेलकम बॅक टू इझी स्टडी गाईड. आय नो की मी बऱ्याच दिवसांनी येत आहे आणि थोडं लेट झालं आहे. तरी आता आपण पुन्हा कंटिन्यू करूयात आपले लेक्चर्स. मी मोस्टली सध्या AMVI RTO मेन्स एक्झामसाठी घेत आहे थेरी लेक्चर्स. ॲक्च्युली ते थेरी लेक्चर्स आहे, तुम्ही ते पाहून तुम्ही कोणत्याही एक्झामचं स्टडी करू शकता, वेदर इट इज युअर युनिव्हर्सिटी एक्झाम और कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स और कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर तुम्ही थेरी लेक्चर्स पाहू शकतात. बट मेनली फोकस मी AMVI RTOवर केला आहे. न्यूमरिकल्स कवर करत नाही आहेत यात ऑलमोस्ट. तर आपण सॉम पाहता होतो, त्यानंतर थेरी ऑफ मशीन पण स्टार्ट केलेलं होतं आणि हायड्रॉलिक्स पण स्टार्ट केलेलं होतं. तर आपण सॉम कंटिन्यू करूयात. शिअर फोर्स आणि SFD आणि BMD आपण स्टडी करत होतो. तर त्याचे हार्डली आता 3 ते 4 लेक्चर्स राहिलेले आहेत, जो की मेन पार्ट आहे. आपण याचं सगळं बॅकग्राऊंड स्टडी केलेलं आहे. BMD सगळं बॅकग्राऊंड स्टडी केलं आहे. दॅट इज टाइप्स ऑफ सपोर्ट बीम्स, टाइप्स ऑफ रिॲक्शन्स, देन व्हॉट इज शिअर फोर्स, व्हॉट इज बेंडिंग मोमेंट. आणि आता आपण खऱ्या अर्थाने बघणार आहोत की हाऊ टू ड्रॉ SFD अँड हाऊ टू ड्रॉ BMD. हे स्टडी करण्याच्या अगोदर मी रिकमेंड करेल की तुम्ही आधीचे लेक्चर्स नक्की पहा, त्यात कन्सेप्ट्स क्लिअर होतील. जर ते पाहिजे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा प्लेलिस्टवर जाऊनही पाहू शकतात. AMVI RTO मेन्स एक्झाम नावाची प्लेलिस्ट आहे, और राईट कॉर्नरला आय बटन आहे, तिथे मी लिंक मेन्शन करत आहे. सो यू कॅन गो देअर अँड वॉच इट. सो विदाउट वेस्टिंग टाईम नाव वी शुड स्टार्ट विथ अवर लेक्चर, दॅट इज SFD अँड BMD. तर एक ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊयात आपण की SFD आणि BMDचं आपण आधी काय स्टडी केलेलं आहे. तर काय स्टडी केलं आपण, dV/dx is equals to -W. That is, this is my V is shear force, that is rate of change of shear force with respect to span of beam is equals to rate of loading and it is negative. आणि अजून काय स्टडी केलं, dM/dx is equals to V, that is rate of change of bending moment with respect to span of beam is equals to shear force. हे दोन आपण स्टडी केलेलं आहोत. तर हे दोन लक्षात ठेवायचे, कायम MCQजला आपण विचारलं जाऊ शकतंय. स्लोप पण म्हणतात त्याला, स्लोप ऑफ शिअर फोर्स डायग्राम इज इक्वल्स टू ऑप्शन ए रेट ऑफ लोडिंग, ऑप्शन बी इंटेन्सिटी ऑफ लोड, ऑप्शन सी बेंडिंग चेंज इन बेंडिंग मोमेंट, ऑप्शन डी नन ऑफ द अबव, आणि ऑप्शन ई A अँड B. तर A अँड B दोघं येतील. रेट ऑफ लोडिंगलाच इंटेन्सिटी ऑफ लोड असंही म्हणतात. सो मी हे आधी सगळं कवर केलेलं आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. सो आता आपण बघणार आहोत की हाऊ टू ड्रॉ SFD अँड BMD. फर्स्टली SFD बघणार, देन BMD बघणार. SFD जमली तर BMD पण इझी असते, पण हे दोघं ड्रॉ करण्याचे काही रूल्स असतात, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. फर्स्ट रूल आहे टू ड्रॉ FBD ऑफ बीम. FBD म्हणजे काय, फ्री बॉडी डायग्राम. जी तुमची बीम दिलेली असेल त्याची फ्री बॉडी डायग्राम तुम्ही काढली पाहिजे. आता फ्री बॉडी डायग्राम काढणं म्हणजे काय, जे तुमचे सपोर्ट्स दिलेले असतात. सपोज दिस इज माय बीम, इकडे मी हिंज सपोर्ट केलेला आहे, इकडे रोलर सपोर्ट दिलेला आहे. तर यांच्या सपोर्ट रिॲक्शन्स काढायच्यात, म्हणजे त्याला फोर्समध्ये कन्वर्ट करायचं. फोर्समध्ये त्याला सपोर्ट रिॲक्शन्स काढायच्या, त्याला म्हणतात FBD. वाय FBD नेसेसरी, का नेसेसरी FBD, कारण जर तुम्ही सपोर्ट रिॲक्शन्स काढल्या तर तुम्हाला शिअर फोर्स काढता येईल. शिअर फोर्स म्हणजे काय असतं, आपलं समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल्स टू शिअर फोर्स. मग ही रिॲक्शन आली A पॉईंटची, दुसऱ्या B पॉईंटची रिॲक्शन आली, तर तुम्हाला शिअर फोर्स त्या पॉईंटवरचा काढता येतो. म्हणून आपल्याला FBD काढणं गरजेचं असतं. नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची, नेक्स्ट रूल काय आहे, स्टेप येते नेक्स्ट आहे की ज्या सपोर्ट रिॲक्शन आहे त्यांची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड आउट करायचं. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन फाइंड आउट करायचं. कशाचं, रिॲक्शन्सच्या, सपोर्ट रिॲक्शन्सच्या. मग डायरेक्शन म्हणजे काय, मग व्हर्टिकली अपवर्ड ॲक्ट होतं का व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होते. आता मी इथे व्हर्टिकलच का घेते, हॉरिझॉन्टल पण येईल, पण हॉरिझॉन्टल तुम्हाला BMD मध्ये कन्सिडर करावं लागेल. तर व्हर्टिकलच का घेते, कारण आपल्याला माहिती आहे शिअर फोर्स म्हणजे समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस. मग डायरेक्शन पण नेसेसरी असते. नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची, देन ड्रॉ SFD. म्हणजे SFD कशी करणार, शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्सने. शिअर फोर्स कशी कॅल्क्युलेट करणार, आत्ताच सांगितलं मी, समेशन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस. देन ड्रॉ BMD. बेंडिंग मोमेंट कशी कॅल्क्युलेट करणार,
इट इज फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्या त्या पॉईंटचं बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करता येतं. या स्टेप फॉलो केल्या तर SFD आणि BMT काहीच हार्ड नाही आहे. फर्स्टली यू हॅव टू ड्रॉ FBD, देन फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, देन SFD, देन BMT. तर आपण आता याला इम्प्लिमेंट कसं करायचं ते बघूयात. पण त्या अगोदर जास्तीत जास्त MCQजमध्ये किंवा तुम्हाला थेरी लेक्चर्समध्ये काय विचारलं जातं SFD आणि BMTवर, तर काय विचारतात, कॅल्क्युलेट मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. आता आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे येईल, जिथं तिचा स्लोप 0 येईल. जिथं तिचा स्लोप 0 येईल. आणि आपण आधीच्या याच्यावरून काय शिकलो आहे, dm/dx = v. जिथे स्लोप 0 येईल तिथे मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट राहणार आहे. म्हणजेच जिथं शिअर फोर्स 0 असेल देअर विल बी युअर मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. हे एक विचारू शकतात. किंवा दुसरं काय विचारणार आहेत, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर म्हणजे काय असतं, जिथे तुमचं बेंडिंग मोमेंट विल बी इक्वल टू 0. दिस इज युअर पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. हे फाइंड आउट करायला विचारू शकतात. MCQजमध्ये काय विचारतील, द पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर इन अ बीम इज ॲट वेअर ऑप्शन्स दिले जातील. शिअर फोर्स इज इक्वल्स टू 0, बेंडिंग मोमेंट इज 0, शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन, बेंडिंग मोमेंट चेंजेस इट्स साईन. ऑप्शन ई B अँड C बोथ. तर काय येईल, B अँड C बोथ. जिथे तुमचा बेंडिंग मोमेंट 0 येईल तिथे तुमची बेंडिंग मोमेंट साईन पण चेंज करते. निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जाऊ शकते, किंवा असं पण जाऊ शकतं, किंवा असं पण जाऊ शकतं. म्हणजे साईन चेंज करते. हे मी सगळं कव्हर केलेलं आहे. सो आपण आता SFDकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. SFD फॉर पॉईंट लोड कंडिशन्स. फर्स्टली आपण पॉईंट लोड बघूयात, मग UDL बघूयात, आणि मग UVL बघूयात. पॉईंट लोड कंडिशन्स. ही पॉईंट लोड म्हणजे काय असतं, इट इज कॉन्सन्ट्रेटेड ॲट अ पॉईंट. हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पॉईंट लोड आपण बघणार आहोत. त्यातलं फर्स्ट आहे तुमचं कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीम. तर कॅन्टिलिव्हर बीम कसा असतो तुमचा, एक दिस इज माय कॅन्टिलिव्हर. इकडे लोड P ॲक्ट होतोय अँड दिस इज ऑफ माय लेंथ L. पॉईंट A, पॉईंट B. तर आपल्याला पॉईंट लोड झालंय. आता आपल्याला याच्यासाठी शिअर फोर्स डायग्राम काढायची आहे. तर फर्स्ट स्टेप काय होती आपली, ड्रॉ द FBD ड्रॉ करायची. हा पॉईंट लोड इकडे ॲक्ट होईल, हा पॉईंट B. याचे सपोर्ट रिॲक्शन्स कशा येतील, दिस विल बी माय वर्टिकल रिॲक्शन अँड दिस विल बी माय मोमेंट ॲक्टिंग रिॲक्शन मोमेंट. हे सगळं आपण स्टडी केलेलं आहे की कोणत्या बीमसाठी कशा प्रकारचे सपोर्ट रिॲक्शन्स येतात, तर ते तुम्ही स्टडी करून घ्या. तर ही झाली FBD. अजून एक गोष्ट यात लक्षात ठेवायची आहे, दिस इज माय राईट अँड दिस इज माय लेफ्ट साईड. RIGHT, राईट लेफ्ट. आणि हा पॉईंट A झाला. ऑलवेज कॅन्टिलिव्हर बीममध्ये ऑलवेज यू हॅव टू ॲनालाइज फ्रॉम राईट टू लेफ्ट. राईट टू लेफ्टकडून जायचं का, कारण राईट एंडला तुमचं काय आहे, फ्री एंड आहे, आणि इकडे काय आहे तुमचं फिक्स्ड एंड आहे लेफ्टला. म्हणजे जेव्हा तुम्ही राईट टू लेफ्टकडे जाणार तेव्हा तुम्हाला ॲनालिसिस करायला सोपं जाणार आहे ॲज कम्पेअर्ड टू लेफ्ट टू राईट, कारण लेफ्ट एंडला फिक्स्ड एंड आहे. म्हणून तुम्ही कायम राईट टू लेफ्टच जाणार आहात. सो आता मी इथून स्टडी करताना कसं करणार आहे, फ्रॉम पॉईंट B टू A. तर आता मला पुढचं काय करायचं आहे, सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे आहे. पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा जेव्हा SF कॅल्क्युलेट करतो तेव्हा ॲट अ सेक्शन कॅल्क्युलेट करतो. म्हणजे मी इथे काय घेतलं, एक सेक्शन घेतलं ॲट डिस्टन्स x फ्रॉम राईट एंड. दिस इज माय x इज इक्वल्स टू, इकडे गर्दी होते, x इज इक्वल्स टू 0. दिस इज माय x इज इक्वल्स टू L. मी राईट टू लेफ्टकडे जाते म्हणून या साईडला x इज इक्वल्स टू 0 घेतलेलं आहे. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करायच्या आहेत. पहिल्यांदा आपण काय करणार, समेशन ऑफ Fy इज इक्वल्स टू 0 घेऊयात. स्टॅटिक इक्विलिब्रियमची कंडिशन म्हणजेच काय येईल, RA वर्टिकली अपवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह मायनस P वर्टिकली डाऊनवर्ड इज इक्वल्स टू 0. काय इम्प्लाय करतं हे, RA इज इक्वल्स टू P. हे झालं. देन समेशन ऑफ Fx 0च येईल, नो हॉरिझॉन्टल फोर्स. देन समेशन ऑफ मोमेंट अबाउट A इज इक्वल्स टू 0. त्याच्या अगोदर आपण MR, समेशन ऑफ मोमेंट MR हा असा ॲक्ट होईल आणि हा तुमचा मायनस P इज इक्वल्स टू 0. P इंटू L, P इंटू L.
का हा MR अँटी क्लॉकवाईजच ॲक्ट होतोय का, कारण सपोज दिस इज माय बीम, तर हा जो PL लोड आहे तो तुमचा काय करेल, तुमच्या लोडला डाऊनवर्ड पुश करण्याचा, तुमच्या बीमला डाऊनवर्ड पुश करण्याचा ट्राय करेल. मग हा जो फिक्स्ड एंड आपण सपोर्ट का प्रोव्हाइड करतोय, कारण तुम्हाला इक्विलिब्रियममध्ये ठेवण्यासाठी काउंटरली ॲक्ट व्हावं म्हणून. मग हा जो माझा MR आहे तो काय करेल, हा जो डाऊनवर्ड मूव्ह झाला आहे त्याला वर आणण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून ते इक्विलिब्रियममध्ये राहील. मग वर कसं आणलं जाईल, जेव्हा हा तुमचा असा ॲक्ट होईल, इकडे इकडे येणारा तुमचा हा असा अपोजिट डायरेक्शनमध्ये ॲक्ट होईल, म्हणून हे दोघं अपोजिट डायरेक्शनमध्ये जाईल. म्हणून MR इज इक्वल्स टू PL. दिस इज माय सेकंड ऑब्झर्वेशन. आता हे ऑब्झर्वेशन्स मी इथे साईडला लिहून घेते. RA इज इक्वल्स टू P, MR इज इक्वल्स टू P इंटू L. वर्टिकल फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स L. तर हे झालं तुमचं मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. थर्ड स्टेप काय आहे तुमची, ड्रॉ शियर फोर्स डायग्राम. तर आता शियर फोर्स डायग्राम काढण्यासाठी मी एक नॉर्मल इथे ऑब्झर्वेशन सांगते. म्हणजे काय, हे बघा मी आता इथे काय घेतलंय, ॲट अ डिस्टन्स X वर मी सेक्शन फाइंड आउट केलं. शियर फोर्सेस आर ऑलवेज फाइंड आउट ऑन इन अ सेक्शनमध्येच फाइंड आउट केले जातात ते. तर मी ॲट अ डिस्टन्स X इथे घेतलं, तर तो सेक्शन मी आपण बाजूला ड्रॉ करून बघूया. दिस इज माय सेक्शन X. इकडे लोड P ॲक्ट होतोय, हा माझा सेक्शन X, राईट. अगेन जेव्हा हा P लोड ॲट अ सेक्शन X वर ॲक्ट होईल, तेव्हा हा एवढा सेक्शन डाऊनवर्ड जाण्याचा ट्राय करेल. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी काय होईल, व्हर्टिकल टँजेन्शियल फोर्स तो काय करेल, ॲक्ट होईल. का, कारण इक्विलिब्रियममध्ये आणण्यासाठी. हा टँजेन्शियल फोर्स आहे, म्हणजे हा शियर फोर्स येणार, म्हणून याला V ॲक्ट केलं. तो कसा येईल, अपोजिट इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ लोड P ॲट अ डिस्टन्स X. जेवढं आता एवढं सेक्शन घेतलंय म्हणून हे, जर मी हे सेक्शन इकडे घेतलं, हे X1 घेतलं, X1चं पण आपण ड्रॉ करूयात. तर X1चं पण ड्रॉ करूयात. म्हणजे इथे पहिले इकडे बघा, हे काय येईल, V इज इक्वल्स टू P येईल. इकडे परत P लोड ॲक्ट झाला, हे सेक्शन माझं X1 आहे. अगेन P लोड ॲक्ट होतोय सेक्शन X1 वर, त्याला बॅलन्स करण्यासाठी काय होईल, व्हर्टिकल शियर फोर्स ॲक्ट होईल. अगेन हिअर V इज इक्वल्स टू P. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते, X डिस्टन्स तुम्ही किती पण घ्या, वेदर तुम्ही X1 इकडे मूव्ह करा किंवा वेदर तुम्ही X इकडे करा, जसं जसं तुम्ही X मूव्ह करत जाताय, Vच्या मॅग्निट्यूडमध्ये, V इज इक्वल्स टू Pच्या मॅग्निट्यूडमध्ये चेंज होत नाहीये. म्हणजे V इज नॉट चेंजिंग विथ X. V इज ऑलवेज इक्वल टू P. याच्यावरून एक लक्षात येतं आहे की हा जो स्पॅन ऑफ बीम आहे माझा L, त्याच्यात पूर्ण ह्या स्पॅनमध्ये माझा V इज इक्वल्स टू Pच राहणार आहे, तो चेंज होत नाहीये. मी X इकडे घेईल, X इकडे घेईल, X इकडे घेईल. याच्यावरून एक लक्षात येतं आहे की ही एक शियर फोर्स हा एक कॉन्स्टंट राहणार आहे थ्रू द स्पॅन ऑफ लेंथ AB. तर V इज इक्वल्स टू P, एवढं आपल्याला कळलं. आता एक दुसरं आणि महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे, जे की तुम्हाला पूर्ण शियर फोर्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. जिथे कुठे तुमचा पॉईंट लोड ॲक्ट होईल, तिथे तुम्हाला दोनदा शियर फोर्स काढायचा आहे. दोनदा कुठे, आता सपोज पॉईंट B घेतलं, तर V जस्ट बिफोर B काढणार मी, आणि V ॲट B काढणार. अगेन पॉईंट लोड नंतर इथे मध्ये कुठे ॲक्ट होतोय का, नाही, कुठे ॲक्ट होतोय, A ला. V जस्ट बिफोर A, V ॲट B, असं फाइंड आउट करायचं. हे कुठे, जेव्हा जिथे तुमचं पॉईंट लोड ॲक्ट होईल, जेणेकरून काय होतंय तुमचं, तुम्ही ह्या पॉईंट्सला पॉईंट लोडच्या कंडिशन्सला ॲक्ट केलं तर तुम्हाला शियर फोर्स डायग्राम काढणं, तेवढं तुम्हाला शियर फोर्स डायग्रामचे पॉईंट्स ऑब्टेन होतात. दिस इज माय X. आता आपल्याला एवढं गोष्ट कळली की स्पॅन ऑफ बीममध्ये V इज इक्वल्स टू P कॉन्स्टंट आहे, पण आपल्याला एंड पॉईंट समजलेले नाही आहेत अजून. तर मग राईट टू लेफ्ट जाते, म्हणजे V जस्ट बिफोर B पासून स्टार्ट करेल. मग शियर फोर्स जस्ट बिफोर B काही ॲक्ट होतोय का, नाही, विल बी इक्वल टू 0. हे दोन पॉईंट आपण इथे प्लॉट करून घेऊयात. दिस इज माय A, दिस इज माय B. म्हणजे जस्ट बिफोर B काय येतोय, माझा 0 येतोय. V ॲट B किती येईल, शियर फोर्स ॲट B किती येईल, P. माझा P इथे घेऊन घेते मी. शियर फोर्स, हा स्पॅन ऑफ लेंथ आहे आणि हे शियर फोर्स आहे. म्हणजे V ॲट B किती आला माझा,
पी आला, म्हणजे व्ही ॲट बी किती आला, पी आला. अगेन बी टू ए स्पॅन ऑफ लेंथमध्ये तुमचा व्ही इज इक्वल्स टू किती होता, पी होता, कॉन्स्टंट होता तो, म्हणजे हा माझा कॉन्स्टंट होता. हा मी कॉन्स्टंट ड्रॉ करते. अगेन जस्ट बिफोर ह्या स्पॅनच्या अगोदर किती आहे, तो पण पीच येईल, म्हणजे माझी ही लाईन इथपर्यंत येणार. ॲट ए किती येणार, ॲट ए विल बी इक्वल टू हा आधीचा पी मायनस आर ए किती आहे, पी मायनस पी इज इक्वल्स टू 0, म्हणजे ए ला अगेन 0 येणार. दिस इज माय SFD. ही झाली माझी शियर फोर्स डायग्राम. व्ही ॲट जस्ट बिफोर 0, व्ही जस्ट बिफोर बी काय आला, 0 आला. देन ॲट बी किती आला, पी. स्पॅन ऑफ लेंथ, पूर्ण स्पॅन ऑफ बीममध्ये पी इज इक्वल्स टू पी कॉन्स्टंट आहे. जस्ट बिफोर ए किती, पी, अँड ॲट ए किती, 0. In this way you can draw the shear force diagram. तर ही झाली कॅन्टिलिव्हरसाठी शियर फोर्स डायग्राम. एक गोष्ट जी कायम लक्षात ठेवायची, जिथं जिथं पॉईंट लोड येईल तिथे तुम्हाला दोनदा शियर फोर्स काढायचा आहे, जस्ट बिफोर दॅट पॉईंट अँड ॲट दॅट पॉईंट. तर ही झालं कॅन्टिलिव्हर बीमसाठी. नेक्स्ट आपण बघूयात सिम्पली सपोर्टेड बीम. पॉईंट लोड कंडिशन्स फॉर सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीममध्ये काय असतं तुमचं, आपण प्रॉब्लेम स्टेटमेंटच बघूयात. प्रॉब्लेमपेक्षा एक तिथे व्हॅल्यूज अननोन आहेत. दिस इज माय हिंज सपोर्ट, दिस इज माय रोलर सपोर्ट. इकडे मिडलला माझा मिडल किंवा तुम्ही कोणत्या पण डिस्टन्सवर ॲट अ डिस्टन्स ए फ्रॉम लेफ्ट एंड पी ॲक्ट होतोय. राईट एंडपासून त्याचा डिस्टन्स आहे बी. दिस इज माय लेंथ एल इज इक्वल्स टू ए प्लस बी. Point A, point B. This is my left end, this is my right end. आता मी कुठून ॲनालिसिस करणार आहे, लेफ्ट टू राईट. का, कारण हा सिम्पली सपोर्टेड आहे, यात तसं काहीच नाही. तुम्ही राईट टू लेफ्ट पण करू शकताय, तुमचा कन्व्हिनियन्स, पण मोस्टली आपण लेफ्टपासून स्टार्ट करतो. फक्त कॅन्टिलिव्हरसाठी आपण राईटपासून ॲनालिसिस करत राहतो. तर फर्स्ट स्टेप काय होती आपली, ड्रॉ FBD सिम्पली सपोर्टेड. दिस विल बी RA Y, this will be RAX, this is P acting, and this is my RP. अप्लाय करूयात समेशन ऑफ FX इज इक्वल्स टू 0. काय हॉरिझॉन्टल RAX इज इक्वल्स टू 0 येईल. आपण यांच्यासाठी RA फाइंड आउट करून घेऊयात. RAX स्क्वेअर प्लस RAY स्क्वेअर, ही 0 आहे. therefore RAY is equals to RA. तुम्ही RAY ला RA पण लिहू शकतो. सो हे झालं आपल्याला समेशन ऑफ FX 0 मिळाला. देन समेशन ऑफ FY इज इक्वल्स टू 0. माझं व्हर्टिकल RA व्हर्टिकल अपवर्ड पॉझिटिव्ह येईल, मायनस P व्हर्टिकल डाऊनवर्ड प्लस RB व्हर्टिकल अपवर्ड इज इक्वल्स टू 0 RB. therefore RA plus RB will be equal to P. Then third conditions, moment about point A is equals to 0. काय येईल, हा काय माझा क्लॉकवाईज आहे, तर हे डिस्टन्स किती होतं, A होतं, म्हणजेच P इंटू A पॉझिटिव्ह येईल, हा मायनस हा अँटी क्लॉकवाईज आहे, तर हा काय येईल RB इंटू A प्लस B. हे डिस्टन्स A प्लस बी किंवा आपण इथे एलच लिहूयात, इंटू एल इज इक्वल्स टू 0. देअरफॉर RB इज इक्वल्स टू PA बाय एल. RB मिळाला, RA फाइंड आउट करू शकतो आपण. इकडे लिहिते मी RA प्लस PA इंटू एल इज इक्वल्स टू P. मग RA काय येणार तुमचा, P मायनस PA इंटू एल. इकडे मल्टिप्लाय झाला, RA इज इक्वल्स टू एलची व्हॅल्यू काय पुट करते मी, A प्लस बी पुट करते, मायनस PA अपॉन एल. इकडे याच्यावरून काय आला तुमचा RA काय आला, PB अपॉन एल. RA इज इक्वल्स टू PB अपॉन एल.
तर हे जे आहेत ना ह्या इम्पॉर्टंट आहेत MCQ साठी. का? कारण MCQ मध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारलं जातं ॲट पॉईंट ए सपोर्ट रिॲक्शन विल बी. हे दिलेलं राहील. मग ऑप्शन दिले जातील PA×L, PB×L, -PB×L, -PA×L. तर तुम्हाला हे तेवढा वेळ नसतो की तुम्ही हे पूर्ण सॉल्व करत बसणार, किंवा तुमचा स्पीड असेल तुम्ही सॉल्व करू शकतात, पण प्रॅक्टिसने ह्या गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. पीच्या ऐवजी ते W पण देऊ शकतात, WA/L. तर डिफरंट काइंडसाठी ह्या तुमच्या इम्पॉर्टंट असतात सपोर्ट रिॲक्शन्स. तर ह्या आपल्याला ऑप्टेन झालेल्या आहेत. मी त्या एका राईट कॉर्नरला लिहून घेते जेणेकरून आपल्याला नेक्स्ट ॲनालिसिस करता येईल. माझी RA आली -PB/L आणि RB आली PA/L. तर हे झालं. तर नेक्स्ट स्टेप होती अगेन तुमची SFD ड्रॉ करण्याची. मी ॲनालिसिस राईट टू लेफ्ट करणार आहे. तर आपण ॲनालिसिस करूयात. काय पॉईंट लोड कंडिशन्स आहेत. इकडे SFD ड्रॉ करून घेते परत. RA, इकडे P, इकडे FPD R. तर मी काय सांगितलं आहे, पॉईंट लोड कंडिशन्सला तुम्हाला 2 काढावे लागणार आहेत. ॲनालिसिस फ्रॉम पॉईंट A to B म्हणजे V जस्ट बिफोर A काढणार. जस्ट बिफोर A किती येणार? 0 येणार. 0. ॲट A किती येणार? ॲट A इट विल बी इक्वल टू RA. RAच्या इक्वल असणार. RA किती माझा? RA पॉझिटिव्ह येतोय. RA इज पॉझिटिव्ह PB/L. RA PB/L. देन जस्ट पॉईंट लोड कुठे पुढचा? हा C पॉईंट नाही, ते जस्ट बिफोर Cला येतोय तुमचा पॉईंट लोड. Cला आहे म्हणजे मी Cच्या अगोदर काढणार. तर Cच्या अगोदर मध्ये कोणता लोड ॲक्ट होतोय का? नाही. म्हणजे हा काय राहील तुमचा, एवढ्या सेक्शनमध्ये तुमचा हा PB/L कॉन्स्टंट राहील. देन ॲट पॉईंट C किती येईल? हा आधीचा PB/L मायनस हा P ॲक्ट होईल. हे किती येईल? -PA/L. हे सॉल्व करू शकतात तुम्ही Lची व्हॅल्यू पुट करून. देन V पुढचा पॉईंट कोणता आहे? B. जस्ट बिफोर B. अगेन ह्या पॉईंटमध्ये दुसरा कोणता लोड ॲक्ट होतोय का? नाही. म्हणून ह्या सेक्शनमध्ये पॉईंट Cला जो लोड आला होता तो कॉन्स्टंट राहील. तो कोणता आहे? -PA/L. अँड ॲट B किती येईल? हा -PA/L आणि हा RB त्यात ॲड होईल. -PA/L प्लस RB विच इज इक्वल्स टू P/L. हा 0 आला. आता आपल्याला हे पॉईंट्स मिळालेले आहे, आपण ते प्लॉट करू शकतोय. तर मी हे काही वेळासाठी रब करते. तर SFD काय येईल तुमची? SFD काय येईल तुमची? स्पॅन ऑफ बीम. दिस इज V, दिस इज -V. इकडे आहे माझा PA/PB/L आणि हा आहे -PA/L. पॉईंट A, पॉईंट C, पॉईंट B. तर पॉईंट Aच्या आधी किती आहे? 0. मग पॉईंट Aला किती झाला? PB/L. जस्ट बिफोर C पण तोच आहे. ॲट C किती झाला आहे माझा? -PA/L. एवढ्या स्पॅनमध्ये पण हा कॉन्स्टंट आहे आणि इथे 0 झाला. पॉईंट Aला 0, जस्ट बिफोर Aला 0, पॉईंट Aला PB/L. C पर्यंत तो कॉन्स्टंट आहे. Cला किती झाला? तो मी खाली येणार. Cला -PA/L झाला. एवढ्या स्पॅनमध्ये कॉन्स्टंट आहे आणि Bला किती झाला? 0 झाला. दिस इज माय शिअर फोर्स डायग्रॅम. तर आत्तापुरतं आपण एवढंच पाहूयात. आणि UDL नेक्स्ट आहे माझा UDL. तिथे काय होईल तुमचं? ह्या स्पॅनमधला लोड चेंज होणार आहे. का? कारण तिथे तुमचा लोड ॲक्ट होतोय. ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूयात. आता आपण एवढं बास करूयात. आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा बॅकवर्ड जा, तुम्ही पुन्हा पाहू शकतात, किंवा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.